उतरत नाही आणि प्रयत्न करूनही ते आमच्या लक्षात राहत. भागवत तुमचे मी समजा इथे भागवत सांगितलं, इतका गळा कोरडा केला, माझा कॉन्ट्रॅक्ट इतका गळा कोरडा करायचा नाही तरी केला. तुम्ही किती बरोबर घेतलं भागवत? इथून फक्त तिथल्या चपला काढा, चपलेत पाय घाले, बस बाहेर ओलांडलं, चपलेत पाय घातले आणि 3 घंट्याचं भागवत झालं. किती तास भागवत झालं? 1 वाजेपर्यंत भागवत घेतो. काय सांगितलं ते नाही. मग तू गेली कशाला तिथे गर्दी करायला? बाकीच्या बायकांना तरी व्यवस्थित ऑक्सिजन मिळाला असतं, त्यांचा ऑक्सिजन पण बिघडवला जाऊन तिथे तू का कशाला गेली त्रास द्यायला? नाही बरं वाटलं. अरे हो, पण मिळालं काय? कहा गए थे कहीं नहीं, क्या लाया कुछ नहीं, आओ बेलड्डू हा परमार्थ नाही. आणि या वयामध्ये ही अप्रमाणिकता शोभत नाही. हा, तुम्ही 8-10 वर्षाच्या होत्या, शाळेत जात होत्या, मॅट्रिकला होत्या, तिथपर्यंत तुम्ही कंटाळा करत होत्या अभ्यासाचा, पास व्हायच्यासाठी सकाळी उठायचा वगैरे वगैरे, शोभिवंत होतं ते वय होतं. आता उत्तरार्ध आयुष्याचा सुरू झाला तरी बालपणाचे दुर्गुण अजून हटवता हटले नाही, अजून ते जसे ते तसे काय. म्हणून याचा अर्थ असा, तुमचं बालपण अजून संपलं नाही. वय जरी वाढलं तरी बालपणाच्या खोड्या काही अजून गेल्या. आणि म्हणून ते परमात्म्याला असं म्हणतात, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मधुसूदन. हा शब्द त्याच्याकरता वापरतात. त्या म्हणतात अध्यारोप, वेदांतामध्ये अध्यारोप. म्हणून ज्या क्षणाला तुम्हाला काही कळलं असेल आणि चेतलं असेल, आतमध्ये आग लागली असेल की भाई न जाणे कधी मृत्यू येईल, मग पुढे काय माहिती माणसाचा जन्म येईल का नाही येईल. आज जे काही भेटलाय त्याचा सदुपयोग करून घ्या. माहित नाही घरी गेल्यावर पुन्हा महाराज म्हणते तसं काही घडलं होतं, त्याच्यापेक्षा जो वेळ मिळाला, जितकं मिळालं तितकं घेऊन घ्या. लोक मला म्हणतात तर तुम्ही इतका वेळ लागलो. मी उठून न सांगतो घरी गेलो, तिथे जाऊन गेलो तर नाही वापस येऊ शकलो, मग कोण सांगेल? जितकं मनात आलं तितकं सांगून टाका, लपवून नाही ठेवायचा. न सांगा कोणता क्षण काय येईल आणि काय घेऊन जाईल काय सांगता येईल, सांगून टाक. रोजच भागवताची सत्र संपलं की समाप्ती झाली असं समजावं. रोज संध्याकाळसाठी आहे तर नवीन सुरू, नाही ते इथेच संपत. शरीराचं काही गॅरंटी आहे का कोणाची तरी, कशाची तरी? अशाश्वत आणि असत्य जगतामध्ये आपल्यावर सुद्धा काही सत्य आहे का? नाही. कोण दिवस येईल कसा कोण जाणार. आणि म्हणून जो क्षण तुम्हाला मिळाला परमात्म्याच्या सेवेचं श्रवण करायला, त्याला जसाचा तसं श्रवण करा आणि आपल्या हृदयामध्ये आपला परमात्मा बांधून घ्या. याला म्हणतात स्थूल क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती. आपल्या हृदयाकाश प्रवेशामध्ये जे लोक होतात, जे लोक विरक्त होतात, ते जन्म अज्ञानाचा नाश करून जन्म मरणाच्या चक्रव्यूहातून सुटतात. आणि जे योगी असतात ते या ठिकाणी सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती अशा प्रकारे मुक्ती करतात. काही लोक असे असतात जे सकाम असतात, त्यांना जगात जेव्हापासून ते हवं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचा सुद्धा विचार सांगितला आहे की कोणत्या देवाची उपासना केली की तुम्हाला झालं हे बोलायचं, तर तुम्हाला सद्योमुक्ती शिकवली आणि ती तुमच्या अत्यंत कार्याची आहे. आणि या ठिकाणी शौनक म्हणतात, शुक महाराजांना परीक्षित राजाने काय प्रश्न विचारला असं शौनक सूत महाराजाला प्रश्न विचारला. आणि कारण की पंडूनंतर परीक्षित महाराज मोठे भगवत भक्त होते, शुक महाराजही भगवत परायण होते. शुक महाराजावर ही कृष्णाची कृपा आहे आणि परीक्षित राजावरही कृष्णाची कृपा आहे. त्याला तर गर्भातच सांभाळला 7 महिने
आणि कृष्ण आणि परीक्षित भाऊ भाऊ आहे, एकाच गर्भात राहिल्यात दोघं जण. खरं तर दोघे सख्खे भाऊ आहे, जुळवा भाऊ असल्यासारखे आहेत. आणि म्हणून भगवानमय आहे दोघं जण. दोघही अगदी सूर्योदयाला श्रवणाला बसतात आणि सूर्यास्तापर्यंत भागवत श्रवण करतात. भागवताची मर्यादा काय आहे? भागवत कुठपासून कुठपर्यंत ऐकावं? सूर्योदयाला भागवत ऐकायला बसावं, सूर्यास्तापर्यंत, आणि मध्ये फक्त 2 घटकात विश्राम किंवा फराळा करता ठेवावे. ही आहे भागवताची खरी पद्धत. फुल डे, सूर्योदय ते सूर्यास्त, फक्त मध्ये 2 तासाची सुट्टी द्यायची. म्हणून 10 तास भागवत झालं पाहिजे रोज, असं भागवतात आहे. सूर्योदय ते सूर्यास्त. का? उर्गाय गुणदो गुणोदारा सतां स्योर्हि समागमे आयुर्हरति वै पुंसा मुद्यनस्तं च यन्नसौ तस्यर्थे यत्क्षणो नीता उत्तम श्लोकवार्तया कर्वत् किं न जीवन्ति भस्त्रा किं न श्वसन्त्युता. अरे कसं आहे आयुष्य तुमचं? घडीने घडी काळ आयुष्य नेतो. पहिले भगवत चिंतना करता ठेवा. काही काही लोक मला यावर एक प्रश्न विचारू शकतात. काही लोक फार कोणी विचारतात का मनाकडे? मी तुम्हाला प्रश्न, तुमच्या मनातला प्रश्न मी तुम्हाला ऐकतो. काय? महाराज, हे नागपूर शहर आहे, प्रत्येक मोहल्ल्यात कुठं ना कुठं तरुण भागवत चालू असतो. अशा सगळ्या भागवताला रोज मी 10 तास जाऊन बसू लागली तर माझा नवरा काय म्हणेल मला? नागपूरकर भागवत चालू आहे, प्रत्येक मोहल्ल्यात रोज एक भागवत म्हणलं. आणि 60, 65, 70 जेवढे वारला आहेत, कमीत कमी अर्ध्या वारणात जरी भागवत म्हणलं तरी महिन्याभराचे भागवत. प्रत्येक भागवत 7 दिवसाचं, आणि ते जर 10 तासाचं मी ऐकत बसली तर मला घरी जायचा टाइम नाही भेटत. मग नवऱ्याला सांगायला लागेल, आता माझ्याच्याने काही तुझं होत नाही, तू दुसरी घे करून, मला भागवत ऐकण्यापासून काही उसंत भेटत नाही. ते काय करणार? उत्तर असा प्रश्न, आता याचं उत्तर द्यावं लागेल. उत्तर: जिथपर्यंत अज्ञान संशय निरसन होत नाही तिथपर्यंत भागवत ऐकत राहावे, ऐकत राहावे, ऐकत राहावे. भागवत कोणाचे ऐकावे? मग त्याचं उत्तर दिलं, निसंशय करू शकेल त्याचे भागवत ऐकावे. ज्याचे भागवत ऐकल्याने आपल्या सगळ्या शंका निशंक होतील त्याचे भागवत. ज्याचे भागवत ऐकल्याने शंकावर शंका, शंकावर शंका, शंकावर शंका तयार होईल त्याचे भागवत नाही काही कामाचे. निसंशय करता येईल. आणि मग या ठिकाणी शौनकाने भागवत न ऐकणाऱ्यांचा घनघोर धिक्कार केला. सूत महाराज, शौनक महाराज धिक्कार करतात. जे ऐकतो तो श्रोता म्हणतो की जे भागवत ऐकत नाही त्यांचा धिक्कार. बिलेवतो रुक्रमविक्रमान्ये नश्वरवत कर्णपुटे नरस्य भास द्यायचा नाही. लोक सुरू झाला की त्याला एक हेलकावा पाहिजे. जीवासती दार दुरिके वसूत नजोपगायत अत्युरुगाय गाथा भारत परम पट्टकिरीटजुष्टमप्युक्तमांगं नमे मुकुन्दं श्यामौ करोणौ कुरुतस्य पर्या हरे लसत्काञ्चन कंकणौ बर्हायिते ते नयनेन राणो लिंगानि विष्णोर्निरीक्ष्यतो ये पादौ नृणान्तो
द्रुमजन्म भाजो क्षेत्राणि नानु प्रजतो हरैर्यो जीवन छावो भागवतां हृदयं न यातुमर्त्यो विदधेत यस्तु श्री विष्णुपद्या मनुजस्तु तस्याः शिवसंख्यो यस्तु न वेदगन्धं वाह। सांगितलं की अरे भगवान श्री कृष्णाची पूजा केल्यावर आदल्या दिवशीची देवाला वाहिलेली तुळस ही सगळी काढल्यावर अशी हातात घ्यावी, नाकात घालावी आणि जोर जोराने श्वास घ्यावे असं वाक्य आहे. श्री विष्णुपद्या मनुजस्तुलस्याः श्वसन छवो यस्तु न वेदगंधम. सुगंध घेत जिथपर्यंत त्याचा त्या तुळशीचा खमंग सुगंध येतोय, खमंग ओढत राहावा, राफड ओढत राहावा. विचारा का? प्रत्येकाचं उत्तर मिळालं पाहिजे. का? याचं कारण आहे की श्री कृष्णाची परम आल्हाडलेली शक्ती श्री राधा, या राधेच्या श्री अंगाला जो सुगंध येतो, आता राधा असल्याच्या अस्तित्वाचा जो सुगंध आहे तो तुळशीला येणाऱ्या मंजुरीच्या सुगंधासारखा. म्हणून तुळशीचा सुगंध, खमंग जो सुगंध येतो एकदम तुळशीला. समजा तुम्ही तुळशी वाळल्या मंजुऱ्या सांगितलं हाताला घासा, जो सुगंध आहे तर जी तुळशी कृष्णाला अर्पण केली आहे ती तुळशी निर्माल्य हातात घेऊन तिचा सुगंध येईल आणि तितक्या वेळात श्वास आतमध्ये ओढा जोराने खैचून तुमच्या सगळ्या शरीराच्या अनंत जन्मीच्या व्याधी आणि पाप जळून भस्मसात होतो. रोजचा प्रयोग आहे. म्हणून ज्यांनी असं केलं असेल त्याला आयुष्यात शवरूप जीवन जगावं लागत नाही. जीवन छवो भागवतांग्री रेणुं न जातु मर्त्यो विलभेत यस्तु. ज्याने अशा प्रकारची दैनिक सुगंध न येता तुळशीचा तो जिवंत माणूस, जिवंत मुर्दा समजावा, जिवंत श्वास. तदश्मसारं हृदयं वचेतं यद्गृह्यमाणे हरिनामधेयैः न विक्रियेताथ यदा विकारो नेत्रे जलंगाकरुहेषु हर्षः. आणि भगवंताचं नाम संकीर्तन करून ज्याचं हृदय पिघळत नाही, डोळ्यातनं अश्रू वाहत नाही, शरीराचे अंग केस रोम रोम खुलत नाही, अरे 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 असं समज त्याचं हृदय नाही, त्याचं हृदय दगड आहे, दगड. त्याचं जो हृदय नावाची वस्तू नाही. आणि भागवतामध्ये या नियमांचं परिपालन करत असताना परीक्षित राजाने सृष्टीविषयी प्रश्न विचारला आणि मग शुक महाराजांना आठवण झाली, अरे मी भागवताचं मंगलाचरण, देवाची पूजा, देवाचं स्मरण करायचं विसरून गेले. भागवत सांगण्याच्या नादात 2-4 पाच अध्याय सांगून टाकले. मग शुक महाराजांना आठवलं, अरे मी मंगलाचरणच नाही केलं. याला म्हणतात देवी. तुम्हाला मी सांगितलं ब्रह्मानंदी लागली कळी तिथे देहाचे कोण सांभाळले. शुक महाराजांची ही परीक्षा भागवतात. अरे मी जो भागवताला सुरुवातच नाही केली, मी तशीच गप्पा मारून थांब 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 मी पहिले माझं मंगलाचरण कर. आणि मग शुकाने आपल्या परमात्म्याला स्मरण करून भागवत सांगायकरता गद्या करायला सुरुवात केली. काय? नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भावस्थान निरोध लीलया गृहीत शक्ति त्रित्रयाय देहिना मंतर्भवाय अनुपलक्ष्मवर्त्मने भूयो नमस्ते सता मसंवाया अखिल सत्वमूर्तये पुंसापुलपारमहंस्य आश्रमे व्यवस्थिताना मन मृग्यदाशिषे नमो नमस्ते वृषभाय सात्पुटां विदूरकाष्ठाय भूतयोगिनां निरसाम्यातिशयेन राजसा सुधामणि ब्रह्मनिरंसते नमः. यत्कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यद्वन्दनं यश्रवणं यदर्हणं
लोकस्य सत्यो विदुनेति कर्मजं तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः विचक्षणाय चर्लोपसाधनात् संगमृतस्यो वयतोऽन्तरात्मना विदन्तिते ब्रह्मगतिं गतक्लवास्तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः तपस्विनो दानपराय यशस्विनो मनस्विनो मन्त्रविदस्तु मङ्गलाः क्षेमं न विन्दन्ति विनाय दर्पणं तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः किरात पूर्णाङ्गपुरेन्द्रपुल्कसा आधीरकण्ठा यौनाः स्वसादयाः ये नेकपापा यदपाश्रयाश्रयाः शुद्धन्ति तस्मै प्रभविष्णवे नमः। भगवान विष्णूचं स्मरण मी कुठलं नाही लागल्यासारखं म्हटलं, पण शुक महाराजांनी असं नाही म्हणलं. आणि मंगलाचरण झाल्यानंतर सृष्टी कशी निर्माण झाली या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगताना सांगितलं, नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेदसे पपुज्ञानमयं सौम्यायन्मुखाम्बुहासवम् एकदेवात्मभूराजन् नारदाय विपृच्छते वेदगर्भो दधात् साक्षात् यदा हरिरात्मना. आणि सांगितलं की म्हणजे हे परीक्षित राजा, सृष्टीचा निर्मितीचा प्रश्न तू जो मला विचारतो असाच प्रश्न ब्रह्मदेवाला त्याचा पोरगा नारद यांनी विचारला होता. म्हणून त्या दोघांमध्ये जी चर्चा झाली ती तुला सांगतो, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर आपतो. नारदाने प्रश्न विचारला, देव देव नमस्तेस्तु भूतभावन पूर्वज तद्विदानीह यज्ञान मात्वतत्व निदर्शन यद्रूप यदधिष्ठानं यतसृष्टिमितं प्रभो यत्संस्थं यत्परं यच्च तत्तत्त्वं वद तत्त्वतः सर्व एतत् भवान् वेद भूत भव्य भवत्प्रभुः कराल करामलकवत् विश्वं विज्ञानावसितं तव यद्विज्ञानो यदाधारो यत्परस्तं यदात्मका एकस्सृजति भूतात्मा भूतयरेवात्ममायया आत्मन् भावयसेतानि न परा भावयन् स्वयं आत्मशक्तिवष्टभ्य पूर्णनादीर्वाक्कलमाः नाहं वेद परं यस्मिन् नापरं न समं विभो नामरूपगुणैर्भाव्यं सदसत्किञ्चिदन्यतः न भवा न चरद्घोरं यत् तपस्सु समाहिताः तेन खेदयसे नस्त्वं पराशङ्कां प्रयच्छसि एकन्मे पृच्छतः सर्वं सर्वज्ञस्य कलेश्वरः विजानीहि यथैवेह महं बुद्धेरनुशासितः. आणि ब्रह्मदेवानी आपल्या पुत्राला या सृष्टीच्या निर्मितीचं कारण सांगताना सांगितलं, द्रव्य कर्मकाल स्वभाव आणि जीव यापासून या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. ज्या वेळेला एक दिवस परमात्म्याच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली, एकोहम भवसा, फक्त परमात्माच होता. जग जेव्हा निर्माण झालं त्या जगामध्ये फक्त परमात्मा एकटाच होता, बाकी जग निघही नव्हतं. जग पहिले निर्माण नाही झालं, परमात्म्याच्या मनात जग निर्माण करायची इच्छा झाली आणि मग त्याच्या मनामध्ये इच्छा झाली, कालं कर्मं स्वभावं च मायेशो मायया स्वया आत्मन्यद्विषया प्राप्तं विभूभूषूरुपादरे एकोहम भवस्या. मला अनेक व्हायचं आहे. आणि त्याबरोबर भगवंताची शक्ती जन्माली, संकल्पाबरोबर शक्ती जन्माली, ती तिची त्याची माया, भगवंताची शक्ती, भगवंताची तिला म्हणतात योग माया, परमात्म्याची शक्ती. इच्छा झाल्याबरोबर शक्ती जन्माला आली आणि मग ती शक्ती कालाच्या मुळे 3 भागामध्ये विभक्त झाली, रूपांतरित झाली आणि त्याच्यापासून कर्म जन्मलं आणि या कर्माने महत्त्वाला जन्मलं. त्याच्यापासून रजोगुण सत्वगुण हे सगळे गुण त्रिगुण जन्माला आले. महत्त्वाचा विकार झाला आणि हे महत्त्व जेव्हा विकारित झाले, सगळं तुम्हाला कळणार नाही, मला माहिती आहे, फक्त बिना जांभाया देता 5 मिनिट वेळ द्या, आपण संपू. त्याच्यातनं जे मला माहिती आहे ते मला माहिती आहे, तुमच्या डोक्यावर आहे, मला माहिती आहे, कारण हे सांख्यशास्त्र आहे.
पण हे तरी तुम्हाला ऐकायचं आहे, कारण हे तुम्ही नाही ऐकलं तर अर्धवट भागवत ऐकल्याचं पाप लागेल तुम्हाला. जर हे भागवत आहे आणि तुमच्या आवडीचं ऐकलं, बिन आवडीचं सगळं टाकून दिलं, तुम्हाला पूर्ण भागवत ऐकलं तर पुण्य मिळेल का? त्याच्यामुळे इच्छा असो नाहीतर नसो, गपचूप हात जोडा आणि गट कानाने ऐका. मी काय करू शकतो? 5 मिनिटं बसा. मी चालू नाही शकत. 1 वाजला. मग आता काय करतो? हे रोजच वाचतात, आज काय नवीन थोडी वाचतात, संध्याकाळी पण वाचणार आहे. आणि फक्त 15 मिनिट रोज 1:15 सोडतो मी. रोज 1:15 बरोबर घड्याळाच्या काट्याने शोधायला सोडतो. मग 15 मिनिट आधी सोडलं तर बरोबर नाही, मास्तर प्रामाणिक नाही मानल्या जाणार. त्यानुसार ज्ञान क्रिया आणि द्रव्य रूप तव सुरू झालं. त्याच्यापासून अहंकार सुद्धा विकारी झाला आणि त्याच्यापासून वैकारिक, तैजस आणि तामस असे 3 प्रकारचे अहंकार जन्माला आले. या अहंकारापासून 3 शक्ती जन्मल्या: ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि द्रव्यशक्ती. या 3 शक्ती जन्मल्यानंतर त्याच्यापासून पंचभूत जन्मले. या पंचमहाभूताच्या पासून कारणरूप तामस अहंकार हा जेव्हा विकारी झाला, तेव्हा तामसरूप अहंकार विकारी झाल्यावर त्याच्यापासून आकाश जन्मले. सात्विक, राजस नाही, तामस अहंकार. एक वैकारिक, एक तैजस आणि एक तामस असे 3 अहंकार जन्मले. यांच्यापैकी वैकारिक आणि तैजस हे 2 अहंकार नाही, तामस अहंकार. या तामस अहंकारापासून तो विकारी झाला, पंचमहाभूत तयार झाले आणि त्याच्यात आकाश जन्मले. आकाशाची तन्मात्रा गुण शब्द आहे. शब्दाच्या द्वारे द्रष्टा आणि दृश्य याचा बोध होत असतो. आकाशामध्ये जेव्हा विकार जन्माला आला तेव्हा आकाशापासून वायू जन्मला. कोणापासून कोण जन्माला लक्षात ठेवा आणि तेव्हा विचारेल, परीक्षा द्यावी लागेल, नाही तर डबल दंड बसवीन. काय जन्माला? आकाशापासून. आकाशाचा शब्द गुण, त्याच्यापासून दृश्य आणि द्रष्टाचा बोध होतो. आकाश जेव्हा विकारी झालं त्याच्यापासून वायू जन्माला. वायूचा गुण स्पर्श. गुण वायू आणि शब्द यांचं संगतीकरण झालं म्हणून मी बोलतो की तुम्हाला ऐकू येतं. कारण माझ्या बोलण्यासाठी तुमचे कान ऐकण्यात म्हणजे कोण आहे? वायू. म्हणून आकाशाचा विकार झाला, वायूचा जन्म झाला. वायूचा गुणधर्म स्पर्श आणि म्हणून तो त्याच्यामध्ये 2 गुण आले. वायू, आकाश, शब्द असे 2 गुण आले. आणि मग इंद्रियांच्या मध्ये स्फूर्ती, शरीरामध्ये जीवनशक्ती आणि बल हे वायूचे गुण आहे. मग काल, कर्म आणि स्वभाव याच्या आश्रयाने वायू विकारी झाला, त्याच्यापासून तेज जन्माला आलं. आणि त्याच्यामुळे आकाश आणि वायूचे गुण आणि पुन्हा त्याचे गुण असे 3ही गुण तेजामध्ये येऊन बसले. म्हणून तेजामध्ये शब्द आहे, स्पर्श आहे आणि हा पण गुण त्याच्यामध्ये विकार जो आहे स्फूर्तीचा, हा त्याच्यामधला तो पण गुण त्याच्यामध्ये आलेला आहे. 3ही गुण आले. ते जेव्हा विकारी झालं तेव्हा त्याच्यापासून पाणी जन्माला आलं आणि म्हणून पाण्यामध्ये सगळे गुण तयार झाले: शब्द, स्पर्श, रूप, रस. आणि जल जेव्हा विकारी झालं त्या जलापासून पृथ्वी जन्माला आली आणि तिचा गुणधर्म आहे गंध. आणि म्हणून कारणाचे गुण कार्यात येतात. हे वाक्य पाठ करण्यासारखं. हे जर वाक्य सिद्ध झालं तर त्या माणसाला PhD मिळवतं. PhDचं वाक्य आहे. द सब्जेक्ट ऑफ थिसिस. कोणतं वाक्य? कारणाचे गुण कार्यात येतात. कारणाचे गुण कार्यात.
खूप मोठं वाक्य आहे. मग ज्या वेळेला हे कारणाचे गुण कार्यात येतात हे वाक्य सिद्ध झालं, तेव्हा शब्द स्पर्श रूप रसगंध हे चारही गुण त्या ठिकाणी आले. हा झाला काय झाला? हा तामस सृष्टी. पंचमहाभूत कसे जन्माला आले? आता तुम्ही काय वया पुस्तकं घेऊन येत नाही, विद्यार्थ्यासारखे आले असे तर लिहून घेतलं असं तुम्ही सांगितलं असतं, काय करणार? जाऊ दे, माझ्याजवळ ते अहंकाराचे 3 प्रकार: वैकारिक, तैजस आणि तामस. तामस अहंकारापासून पंचमहाभूत त्यांच्या पंचतन मात्रा हे तयार झाले. एक सृष्टी. दुसरी सृष्टी अहंकाराच्या पासून वैकारिक जो अहंकार तयार झाला, या वैकारिक अहंकारापासून मन तयार झालं. त्याचबरोबर 10 जे इंद्रिय आहे त्याच्या अधिष्ठात्री देवता जन्माला. कुणापासून? वैकारिक अहंकारापासून. कोण कोण जन्माला आले? दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनी कुमार, अग्नि, इंद्र, विष्णू, मित्र, प्रजापती आणि मन. हे 11 जण सख्य भाऊ आहेत. म्हणून तुमच्या मनामध्ये सगळं आहे, पुरी दुनिया बसली आहे मन मध्ये. आणि म्हणून भागवतामध्ये मनाला मोठी किंमत आहे. हे मन या वैकारिक अहंकारापासून तयार झालं. आता तिसरा राहिला तैजस अहंकार. या तैजस अहंकारापासून पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि बुद्धी आणि प्राण, आपल्या शरीरात जो प्राण आहे आणि आपल्या खोपडीत जी बुद्धी आहे, हे दोघे सख्य बहीण भाऊ आहेत, प्राण आणि बुद्धी. मन वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे. हे सगळे जे तयार झाले हे तैजस अहंकारापासून तयार झाले. याच्यापासून हे पंचज्ञानेंद्रिय, इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि ज्ञानशक्ती रूपा बुद्धी आणि क्रियाशक्ती रूपा प्राण, हे सगळे तैजस अहंकाराच्या जन्माला. ज्या वेळेला पंचभूत, इंद्रिय, मन, सत्व, गुण हे सगळे संघटित होईना, चिपकेला एकमेकाला, माणूस फार्मेशनच होत नव्हतं त्याचं. मग आता काय करा? काय ठेवलं तुझं, काय ठेवलं? मग त्यावेळेला हे सगळं कसं करावं, हे सगळं एकत्र कसं यावं, परस्पर येईना, तेव्हा कार्यकारण भावाचा स्वीकार करून व्यष्टी समष्टी रूप पिंड ब्रह्मांडाची रचना तयार झाली. 1000 वर्षापर्यंत निर्जीव रूपाने पाण्यात पडलं राहिलं होतं. आणि मग जेव्हा तो अंड फुटलं तेव्हा त्यातलं विराट पुरुष तयार झाला. या विराट पुरुषाची उपासना सगळे लोक करतात. वेदामध्ये या विराट पुरुषाची उपासना आहे. त्याला म्हणतात सहस्रशी ऋषा पुरुषः, यजुर्वेद सहस्राक्षः सहस्रपाद इत्यादी. यानंतर या विराटाच्या अनेक प्रकारच्या विभूती तयार झाल्या. आणि यानंतर परीक्षित राजाने पुन्हा प्रश्न विचारला की प्रभो, मला हे सृष्टीचं रहस्य मला समजावून सांगा. त्यावेळेला सांगितलं म्हणे ब्रह्मदेव हा सुद्धा पहिली सृष्टी निर्माण करताना केली होती. ती दुसरी सृष्टी निर्माण करायची जेव्हा त्याला पाळी आली तेव्हा विसरून गेला. आणि म्हणून त्याने 1000 वर्षापर्यंत भगवान विष्णूची आराधना केली. आणि त्यावेळेला भगवान नारायणाने त्याला जो उपदेश दिला त्या उपदेशाचं नाव आहे चतुश्लोकी भागवत. त्या भागवताच्या आश्रयाने ब्रह्मदेवाने पुन्हा सृष्टीची रचना केली. श्री भगवान वाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च गृहाणगतिकं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सरसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वैशिष्ट्ये ततोऽस्म्यहम्
ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायं यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावतेषु न प्रविष्टानि प्रविष्टानि तथा तेषु न तेषु एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुना आत्मना अन्वय प्रतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मकं समाधिष्ठ प्रमेण समाधिना भवान् कल्प विकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित गोपाल कृष्ण भगवान। हे चतुश्लोकी भागवत तयार झालं आणि या भागवताला 10 लक्षणं सांगितली। कोणते कोणते? सर्गम विसर्गम स्थानम पोषणम पूती मलवंदरम ईशान तथा निरोध मुक्ती आणि आश्रय हे आहेत त्याचे टेस्ट। हे भागवत आहे का नाही शोधायचे टेस्ट 10 चिन्ह आहेत ओळखायचे आणि त्याच्या आश्रयाने शेवटचा आश्रय या भागवताचं सार काय आहे? व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ दिस भागवता? And that's called as an ashraya, which is the pure benefit of Bhagavad. भागवताचं संपूर्ण पूर्ण सार काय आहे? ते म्हणजे आश्रय, भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा आणि घेतला पाहिजे। हे ज्याला कळलं त्याला पुरं भागवत करू दे। जगाच्या पाठीवर शेष काय आहे, शिल्लक काय आहे? भगवंताची चरण आणि बाकी सगळं खोट आहे, कचरा उकिरडा फेकून द्यायचं। जे भगवंताचे चरण प्राप्त करून द्यायला कारण ठरेल ते आमचे, जे भगवंताचे चरण प्राप्त करून द्यायला कामाचे ठरत नाही ते बेकार कचरा बिनकामाचे फेकून द्या। जसं मरण आलं की सगळं जगत त्याच्याकरता कचरा आहे, हो का नाही आहे? समजा अशी कल्पना करा, आपल्याला मरण आलं, हा आपल्या जो खूप काही एवढी सोन्याची लगडी असते, काही कामाची आहे का ती? प्राण गेला का लगडी तिथेच राहिली का कोणी ज्याला सापडला तो घेऊन जाते? अरे पूर्वीच्या काळी रेल्वेने आत्महत्या करायची फॅशन होती, आजकाल आहे की तुम्हाला माहित नाही, आजकाल खूप कमी झाली रेल्वे खाली आत्महत्या करायची